नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे मोदी सरकारला आता 100 दिवस पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने मोदी सरकारचा हा जो काही कार्यकाळ आहे आणि या 100 दिवसामध्ये मोदी सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांचं आपण मूल्यमापन करतो आणि येत्या काळामध्ये मोदी सरकारसमोरची आव्हानं जी असतील त्याची पण आपण चर्चा करतो आहे. ही सगळी चर्चा करत असताना एक जो संदर्भ आठवतो तो 1932चा, की जेव्हा जागतिक मंदीची लाट होती त्यावेळेला 1932 मध्ये जेव्हा अमेरिकेतली अध्यक्ष निवडणूक झालेली होती आणि तेव्हा फ्रँकलिन रूझवेल्ट हे निवडून आलेले होते आणि त्यांनी एक शब्द वापरला होता, एक वाक्य वापरलं होतं की हॅपी डेज आर हिअर अगेन. आणि त्या जोरावरती रूझवेल्ट यांनी ती निवडणूक जिंकलेली होती आणि त्यानंतर 100 दिवसांचा कार्यकाळ त्यांचा जो पूर्ण झालेला होता त्या 100 दिवसांच्या कार्यकाळासाठी त्यांनी न्यू डील असा शब्द वापरलेला होता. याच अनुषंगानं कुठेतरी मोदींच्या या सगळ्या काळाची आपण चर्चा जेव्हा करतो तो सुद्धा एक न्यू डीलचा प्रकार आहे की काय, आणि त्या अनुषंगानं आपण खरं म्हणजे या सगळ्याकडे आपण पाहायचं आहे. आणि त्या अनुषंगानं आता मी जाणार आहे प्रकाश पवार यांच्याकडे. नरेंद्र मोदी यांचा जर आपण कार्यपद्धती जर पाहिली ती कुठेतरी कॉर्पोरेट जगताला साजेशी अशी असल्यासारखं आपल्याला दिसतं आणि त्यांनी काही मॉड्यूल्स मांडलेले आपल्याला दिसतात की नरेंद्र मोदींचं सूत्र काय तर 5T त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅडिशन आहे, टॅलेंट आहे, टुरिझम आहे, ट्रेड आहे, टेक्नॉलॉजी आहे, किंवा 3S म्हणजे स्किल असेल, स्पीड असेल किंवा स्केल असेल, यासारखी सूत्रं त्यांनी मांडली आणि पद्धतीने आपल्याला कुठेतरी या सगळ्या सरकारची दिशा त्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतो. या अनुषंगानं मोदींची जी काही कार्यशैली आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मोदींच्या कार्यशैलीबद्दल जर बोलायचं झालं तर एक मुद्दा असा आहे की 2014 हे साल असं आहे की राजकारणाचं नव्याने पुनर्जीवन झालेलं आहे. राजकारण हे जुन्या बांध्याचं राहिलेलं नाही. त्यामुळे जे मोदी बोलतायत ही भाषा संपूर्णपणे नव्या पॉलिटिक्सचीच आहे आणि ती मोदींना प्रथमदर्शनी समजलेली आहे आणि त्या भाषेत ते बोलतायत, ही त्यांची ग्रेट अचिव्हमेंट आहे. परंतु मुद्दा दुसरा त्याला जोडून येतो तो अत्यंत महत्वाचा आहे की जो उपाध्यायांच्या बोलण्यामध्ये आला की तो असा आहे की ते थेट गुंतवणुकीला जास्त प्राधान्य देत आहेत आणि थेट गुंतवणुकीच्या बद्दलचेच हे सर्व मुद्दे ते मांडताना दिसत आहेत. सुशासनाबद्दलचे, नव्या राजकारणाबद्दलचे. म्हणजे होतंय काय यातून तर एकूणच राजकारणामध्ये अनियंत्रित भांडवलशाहीला झुकतं माप दिलं जातंय की ज्या अनियंत्रित भांडवलशाहीमुळे पुढे भारतामध्ये एक मोठी आंतरविसंगती निर्माण होणार आहे याचं एक सूचक गोष्ट यातून व्यक्त होती. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मोदींच्या कार्यशैलीमुळे म्हणजे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते नेहरूयन मूल्य किंवा नेहरूंची जी मूल्य व्यवस्था आहे ते पूर्णपणे मोडीत काढत ते अशा एका बाजूला वळलेले आहेत की एक चालकोनावरती नेतृत्व ते निर्माण करतायत. आणि जर असं नेतृत्व यातून क्रिएट झालं समजा तर ते बीजेपीला सुद्धा मान्य होणारी गोष्ट नाही. म्हणजे बीजेपी मध्ये सुद्धा आडवाणींची बद्दलची गोष्ट किंवा जोशींबद्दलचा निर्माण झालेला प्रश्न, आता त्यांच्याच एका सहकार्याबद्दलच्या मुलाच्या बद्दलचे शेक आक्षेप आणि त्यातून निर्माण झालेली गोष्ट, आणि आता जे भाई एका बाजूला बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला उपाध्याय, त्यातून असं दिसतं की भाजपवरचे लोकांचा असणारा विश्वास आणि अधिमान्यतेला सुद्धा तडा जात आहे. आणि जर ही योग्यताच कमी होत गेली तर मोदी अडचणीत जास्त गतीने येतील त्या कार्यशैलीमुळे, असं मला यातून वाटतंय. हाच मुद्दा घेऊन मी आता साबळे सरांकडे जातोय. आता साबळे सर, जसं पवार सरांनी मुद्दा मांडला की कुठेतरी एक चालकानुवरती अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला दिसते. पण मोदींचं जर एकूण कार्यशैली जर बघितली तर कुठे ना कुठे त्यांनी सूत्रबद्ध पद्धतीने कुठे ना कुठे कार्यक्रम त्यांचे आखलेले आपल्याला दिसतात. आणि त्यातूनच 100 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी किमान 3 ते 4 प्रदेश दौरे केले. त्यामध्ये नेपाळ आहे, भूतान आहे, आताचा जपान दौरा आणि ब्राझीलला ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने झालेला ब्राझीलचा दौरा आहे. या अनुषंगानं परदेश दौरे त्यांनी जे केलेले आहेत आणि शेजारी राष्ट्रांना कुठेतरी विश्वासात घेऊन भारताला दक्षिण आशियाई पूर्ण राष्ट्रसमूहामध्ये ज्याला आपण म्हणूयात की शक्तिशाली आपण देश आहोत आणि भविष्यामध्ये भारताशिवाय जगाला पर्याय नाही असा कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतो. या अनुषंगानं मोदींचं हे सगळं जे जी वाटचाल आहे ती वाटचाल नेमकी योग्य पद्धतीने चालली आहे किंवा नाही आहे? एकतर ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, सूत्रबद्ध पद्धतीने काम करतायत, याबद्दल वाद नाही. आणि भारत हा एक महान राष्ट्र आहे. आणखी ते जागतिक महासत्ता बनावी किंवा आशियामधली तरी महासत्ता बनावी असं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते मोदींचंही आहे आणि त्या दृष्टीने ते त्यांचा प्रयत्न चालू आहे.
हे सगळं खरं असलं तरी जागतिक जर महासत्ता बनायचं असेल किंवा आशियातली सर्वात मोठी महासत्ता बनायचं असलं तरी त्याच्यासाठी तुमचं अर्थव्यवस्था कशी आहे यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि अर्थव्यवस्थेला तुम्ही कोणत्या दिशेने वळण देणार आहात हे एक महत्वाची गोष्ट आहे की आता परकीय भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज आहे यात वादच नाही आहे परंतु ती आणत असतानाच आपल्याकडची संपूर्ण जी नेहरूंनी जे अनुकरण केलं की नेहरूंनी जी मांडलेली समाजवादी समाज व्यवस्था होती ती संपूर्ण पुसून टाकणार आहात का त्या व्यवस्थेचं काय करणार आहात हा प्रश्न निर्माण होतो तर याबद्दलची काही जी प्रश्न आहेत हे प्रश्न काही कुठे अजून स्पष्ट होत नाहीये त्यांची जी भूमिका आहे आणि आता जसं प्रकाश पवार म्हणाले की अनियंत्रित भांडवलशाहीचे जे परिणाम आहेत ते आता लगेच जाणवत नसतील किंवा आता नुसते फायदे जाणवत असतील तरी ते नंतरच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे जाणवायला लागतील मगाशी केशव उपाध्याय किंवा भाई जगताप हे दोघंही 100 दिवसावरनं बोलले वगैरे ते दोघांचं राजकारणातला भाग वगैरे सोडला तरी मूल्यमापन करताना या गोष्टींचा विचार होणं महत्वाचं आहे दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्याची मला थोडीशी भीती वाटते आहे की जो भाजपने निवडणुकांच्या काळामध्ये संपूर्ण विकासाचा अजेंडा मांडलेला होता परंतु नंतरच्या काळामध्ये हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे करायला सुरुवात केलेली आहे आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्याची जी जबाबदारी ज्यांच्यावरती दिलेली आहे ज्या खासदारांवर ते जे भाषा करता आहेत ती अतिशय भीतीदायक आहे मुझफ्फरपूरच्या दंगलीमध्ये मुझफ्फरनगरच्या दंगलींमध्ये ज्यांचा हात असल्याचा आरोप आहे त्या आमदारांना झेड सुरक्षा यांनी सरकारने दिलेली आहे त्याशिवाय आणखीन अशा ज्या गोष्टी आहेत की समान नागरी कायद्याचा विषय आता किती नाजूक आहे भारतासारख्या देशामध्ये हे माहीत असताना तो विषय काढण्याचं काय कारण होतं हा प्रश्न उद्भवतो हे सगळे जे मुद्दे आहेत जो त्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे तो हळूहळू यायला लागलेला आहे आणि मोदी एकीकडे विकासाची भाषा करणार आणि दुसरीकडे त्यांची जी बाकीची मंडळी आहेत ते हिंदुत्ववादाचा अजेंडा मांडत राहणार हे असं जर होत राहिलं तर त्याच्यातनं भारतात प्रश्न निर्माण होतील असं मला वाटतं आपण पाहतो की शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आता अतिशय तणावाचं वातावरण आहे त्यामुळे त्यांच्याकडे मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकंदर आपल्याकडचा कलुषित होत आहे असं असताना जर हिंदुत्ववादाचा अजेंडा मांडला गेला किंवा त्यांच्याबद्दलची जर अशी मतं जर मांडली गेली तर त्यातनं आपल्याकडे तणाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कुठेतरी थांबवायला पाहिजे परंतु मोदी ते थांबवताना मला आत्तापर्यंत तरी त्यांनी जाहीरपणे कुठेही ते बोललेले नाही आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे जे विमा बिलाबद्दल मगाशी चर्चा झाली परंतु महिलांना आरक्षण देण्याच्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकमत होतं गेल्या वेळेला हे एकमत असलं तरी देखील तो कित्येक वेळेला ते बिल मांडलं गेलं संसदेत ते मांडलं जाऊनही ते काही मान्य झालं नाही तर असं वाटलं होतं की सरकारची जी भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची ती पाहताना स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पहिल्या अधिवेशनातच ते बिल मांडतील मोदी आणि पास करून घेतील आणि त्याचा एक राजकीय फायदा निश्चित मिळवू पाहतील परंतु ते त्यांनी केलेलं नाहीये तर भारतीय जनता पक्षामध्ये पण त्याबद्दल काही वेगळी भूमिका आहे का दोन भूमिका आहेत का अशी शंका येऊ शकते तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या 100 दिवसात सर्व होणं शक्य नसलं तरी किमान तुम्ही वाटचाल कोणत्या दृष्टीने करता आहात त्यातल्या तुम्ही 5Tचा उल्लेख केला किंवा 3Sचा उल्लेख केला हे सगळं त्यांनी भाषणातनं मांडलेलं आहे ते हळूहळू दिसेल परंतु जे दृश्य परिणाम म्हणून जे 100 दिवसात दिसावं अशी जी अपेक्षा होती आणि ही अपेक्षा कशामुळे निर्माण झालेली होती तर गेल्या 6 महिन्यामध्ये काँग्रेसच्या जे सरकार होतं मनमोहन सिंग सरकार त्याच्यावरती जो भारतीय जनता पक्षाने हल्ला चढवलेला होता जे टीकास्त्र चढवलेलं होतं ते आणि ज्या मोठ्या आशा अपेक्षा लोकांना दाखवल्या होत्या त्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आशा अपेक्षा पूर्ण करताना कुठेतरी सरकार कमी पडतं अगदी बरोबर आहे की लोकांच्या अपेक्षा आशा या सरकारने वाढवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करता करता आता मोदी सरकारसमोरचं हे खरं म्हणजे आव्हान आहे की लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण कशा पद्धतीने करता येतील 100 दिवसांचा कालावधी बघितलं तर सरकारसाठी हा थोडा कालावधी आहे पण 5 वर्षांचा अवधी विचारात घेऊन 100 दिवसांची ही सगळी जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये मोदी सरकारनं जे काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात त्याचे दृश्य परिणाम दिसायला काही वेळ आपल्याला द्यायला लागेल याच मुद्द्यावरती आपण आता इथे थांबणार आहोत कार्यक्रमात उद्या पुन्हा एका नवीन विषयासह भेटूयात आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा